2018ला म्हटलं होतं की धाराशिव शहरातलं सगळ्यात मोठं कुटुंब. ही वाक्य मी सहज बोललो होतो. इथं हॉस्टेल म्हणलं का की आपण त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणार दडपण, भीती, गावाकडचं वातावरण, इथं काय आलोत आपण, इथं आल्यानंतर आपल्याला करायचंय काय नेमकं, ह्या सगळ्या गोष्टींची वाटचाल काय असते ही एकदम सांगता येत नसती. स्टेप बाय स्टेप सांगावं लागतं. जर 8वीच्या मुलींना आता 10वीच्या मुलींसारखं सांगितलं का त्यांना बर्डन वाटतं आणि मग त्या गावाकडे महागाड्या तयारीत लागतात. 10वीच्या मुलींना 10वीच्या एज मध्ये सांगायचंय का की अभ्यास किती तीव्रतेने करावा लागतोय आणि त्याची तीव्रतेचा आपल्याला काय फायदा मिळतोय पुढं. ह्या प्रत्येक मुलीमध्ये कधी माझी युगंधारा बघितली, मी कधी यशोदा बघितली. मग समजा मला कधी वाटलं की एखाद्या मुलीने आगाऊपणा केलाय, मग त्याला मी कधी वडील नात्याने रागवलो बी असेल. मी कधी एखादा समजा भाऊ असतोय मुलीचा, तो सांगितलं तिकडे जाऊ नको म्हणून त्या वाटाने टोकार मुले, मग मी कधी त्या भावाच्या भूमिकेत बी वागलोय. मी कधी कधी आईच्या भूमिकेत बी वागलोय. तुला कळत नाही का नीट जरा केस व्यवस्थित विचार म्हणून त्या हॉस्टेलला. मी कधी आईच्या भूमिकेत बी गेलोय, मी कधी वडिलांच्या बी गेलोय, कधी भावाच्या बी गेलोय, कधी तुमच्या मैत्रिणीच्या भूमिकेत बी गेलोय. तुम्हाला कधी चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायला सांगायचं असलं तर एन्जॉय कसा करायचा मी तुम्हाला मैत्रिणीप्रमाणे सांगितले, तुमच्या बरोबर केलाय. पण म्हणजे फक्त एका दडपणाखाली किंवा आपण बाहेर गावी तर आपले तर कोण नाही ही भूमिका मी कधीच घेतली नाही आणि तुमच्या मनात पण तयार होऊ दिली नाही. म्हणजे तुम्हाला कधी वाटलं नाही पाहिजे की मी गावाच्या बाहेर आहे, मी घर सोडू नये. मग धाराशिव शहरातलं सर्वात मोठं कुटुंब जे म्हणलं का मी तीही. आणि आपल्या हॉस्टेलला एवढं शिस्त वळण काय माहिती का, मी कुटुंब म्हणलं की तिथं सगळ्या जणांना काय वाटतं की आपण एका सदस्य कुटुंबातले. मग आपण एकमेकांविषयी काळजी करायला चालू होतो हळूहळू. मग आपली एखादी मैत्रीण जर बाहेर गेल्यानंतर सांगितले दुकानाला कुठले चालले की पुस्तकाच्या दुकानाला चालले, जर ते पुस्तकाचं दुकान सोडून जर बीडच्या गाड्यावर गेले का तर ती मुलगी त्याच्यावर जात नाही. ती म्हणते नाही मी सांगणार आहे सरला की आम्ही सांगितले. एखादी मुलगी माहेराला चालली असती किंवा एखादी मामाच्या गावावरून आईकडे निघाली असती, मामी कशी बसती बोलत, किंवा आईकडे एखादी मुलगी शाळेतून शिकून 6 महिने आलेली असते त्यावेळेस संध्याकाळी आपल्या गप्पा कधी रंगतात जेवण झाल्यानंतरच. आपण एकदम माइंड फ्री बोलतो, फ्री माइंडेड बोलतो. तसं मला आता आम्ही जेवण केल्यानंतर घरी बसल्यानंतर मॅडमला म्हणले की चला आपण लेकरांकडे जाऊन. त्यांना काय वाटत असेल की आज शेवटचा दिवस 10वी मधला, हॉस्टेल मधला तुम्ही उद्या वापस येताल ती गोष्ट वेगळी. पण आत्ताच्या घडीला 10वीचा पूर्णविराम झालाय. एक कुठला तरी स्टॉप आलाय ज्या गाडीत आपण बसलो होतो, आता उतरायचंय आपल्याला. जशी भावना असते गाडी उतरताना तशीच आत्ता आहे, आता ह्या गाडीतून उतरायचंय. उद्यापासून ती एनर्जी आहे का 2 तासामध्ये आपल्याला एकदा शर्यत चालू झाली का, शर्यत काय असते 2 तासामध्ये आणि 40 मार्क पेपर लिहायचा किंवा 80 मार्क पेपर लिहायचा आहे, त्यासाठी तयार करायची. 11वी 12वी मध्ये चॅलेंजेस काय आहेत माहिती का, आहे हा स्वभाव असाच ठेवणे, मी लहान आहे मोठं व्हायचं नाही, उलट जाऊन छोटं व्हायचंय. आता 2 वर्ष स्वतःला क्वारंटाईन करायचंय. कोरोना काळात शब्द आता आपल्याला म्हणजे आपल्याला कळालाय का तो शब्द क्वारंटाईन. क्वारंटाईन करणे म्हणजे आपल्याला खरं काय ते कळालंय कोरोना काळात की अलिप्त राहणे. पहिली गोष्ट इतकं अलिप्त राहायचं की पुस्तकांना सोडून आपल्या दुसरी कुठली आठवण आली नाही पाहिजे. तुम्ही 15 दिवसातून एक वेळेस एन्जॉय करायला किंवा